हॅलो डिअर स्टुडंट, आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री नेम रिॲक्शनवरती आता व्हिडिओ सिरीज स्टार्ट केली आहे. तर काल आपण एक रिॲक्शन फिनिश केली होती, इट्स अ विल्यमसन सिंथेसिस. आज आपण 3-4 रिॲक्शन बघणार आहोत. नाऊ द टुडेज टॉपिक, द फर्स्ट रिॲक्शन इज वर्ड्स रिॲक्शन. आता बघा, वर्ड्स रिॲक्शन जेवढं तुम्हाला इझी वाटतंय, ठीक आहे, त्यातली फर्स्ट सेकंड रिॲक्शन खूप इझी असेल, जे तुम्हाला जमत पण असेल, पण एक्झामिनर एवढ्या इझीवरती क्वेश्चन विचारणार नाही. तुम्हाला वर्ड्समध्ये कुठे ट्रॅप केलं जाऊ शकते ते पण मी सांगणार आहे. पूर्ण रिॲक्शन आपण बघूया. फर्स्ट रिॲक्शन ॲज युजल इट इज व्हेरी सिम्पल. आता बघा, वर्ड्स रिॲक्शनची एक स्पेशालिटी लक्षात ठेवा. वर्ड्स रिॲक्शनची स्पेशालिटी अशी आहे की फ्रॉम लोअर अल्किल हॅलाइड देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन. पहिला एमसीक्यू तयार होतोय, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन गिव्स हायर अल्केन फ्रॉम लोअर अल्किल हॅलाइड. ऑप्शन ABCD. द करेक्ट ऑप्शन इज वर्ड्स रिॲक्शन. आता जे मी बोललोय ते कधी तुम्हाला कळलं पण नसेल. आपण रिॲक्शन आधी बघूया आणि त्याच्यावरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल की एक्झॅक्टली मला कुठलं स्टेटमेंट तुम्हाला आता सांगायचं होतं. नाऊ इफ आय टेक जनरल रिॲक्शन फॉर वर्ड्स रिॲक्शन, इट इज RX प्लस ट्वाईस Na प्लस RX. बघा, हे RX म्हणजे अल्किल हॅलाइडच आहे. हे तुम्ही एकाच वेळेस 2 टाइम्स सुद्धा लिहू शकत होतात, पण समजण्यासाठी मी या पद्धतीने लिहिलंय. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर व्हेन अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम, देन व्हॉट विल हॅपन. लुक ॲट दिस. इथला जो हॅलोजन आहे, हा एक हॅलोजन इथल्या एका सोडियम सोबत कंबाईन होतोय आणि हा दुसरा हॅलोजन अजून दुसऱ्या सोडियम सोबत कंबाईन होतोय. म्हणजे इन शॉर्ट हे सगळे कंबाईन होतील. मग बघा, एक्झॅक्टली या बॉक्समध्ये कोण कोण आहे. देर आर 2 सोडियम ॲटम अँड 2 हॅलोजन ॲटम. 2 सोडियम 2 हॅलोजन. देर इज अ फॉर्मेशन ऑफ साईड प्रोडक्ट और बाय प्रोडक्ट ट्वाईस NaX. हे तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळालं. ठीक आहे. मग आता उरलं कोण. बॉक्सच्या आउटसाईडला इकडे आहे अल्किल ग्रुप, त्या साईडला सुद्धा आहे अल्किल ग्रुप. दोघांना सिम्पली तुम्हाला जोडून द्यायचं आहे. देर इज अ फॉर्मेशन ऑफ RR. हे जे कंपाऊंड फॉर्म होणार आहे हे असणार कुठलं. इट्स अ अल्केन कंपाऊंड. याचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. नाऊ द फर्स्ट एक्झाम्पल, इफ आय टेक CH3Cl प्लस ट्वाईस Na प्लस, हेच कंपाऊंड पुन्हा यूज करायचं तुम्हाला, दॅट इज ClCH3. मग पॅटर्न असाच वापरला पाहिजे का. अजिबात गरजेचं नाहीये. तुम्ही हे एकाच वेळेस 2 टाइम्स CH3Cl लिहिलं तरी चालेल. मी असं का लिहितोय, फॉर बेटर अंडरस्टँडिंग. ठीक आहे. आता बघा, पुन्हा नेहमीप्रमाणे हेच होईल. या साईडचा क्लोरीन, त्या साईडचा क्लोरीन, हे 2 क्लोरीन कंबाईन होत आहे 2 सोडियम सोबत. जेव्हा हे 2 क्लोरीन 2 सोडियम सोबत कंबाईन होतील तर तुम्हाला नेहमीप्रमाणे बाय प्रोडक्ट जे मिळणार आहे ट्वाईस NaCl मिळेल. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ, कोणाच्या प्रेझेन्समध्ये करतोय आपण, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता बघा, हे ट्वाईस NaCl तर बाय प्रोडक्ट मिळालं. मग उरलं कोण या केसमध्ये, CH3. दॅट इज देर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3. हे जे कंपाऊंड आहे, दिस कंपाऊंड इज व्हॉट, इट्स अ इथेन. इफ आय टेक अनदर एक्झाम्पल, इफ आय टेक CH3CH2 सपोज Br प्लस ट्वाईस Na प्लस, again same compound I am going to use, that is Br CH2CH3 in presence of dry ether. बघा आता रिएक्शन काय होईल. this bromine, this another bromine, this 2 bromine combines with 2 sodium. म्हणजे ज्याला मी आता बॉक्स करतोय ते असणारे बाय प्रोडक्ट 2 times sodium 2 times bromine, they combine together, there is a formation of twice NaBr. ठीक आहे. हे कंपाऊंड तुम्हाला मिळालं. मग आता हे बॉक्समधले जे आहेत ते असणार बाय प्रोडक्ट. मग उरलं कोण, CH3CH2 आणि त्या साईडला सुद्धा CH2CH3. या दोघांना तुम्हाला जोडून द्यायचं आहे. बघा मग काय मिळालं तुम्हाला इथे, CH3 CH2 CH2 अँड CH3. हे तुम्हाला मिळालं आहे. द कंपाऊंड ऑब्टेन इज ब्युटेन. बघा, आता रिॲक्शनची स्पेशालिटीबद्दल मी बोलतोय. तुम्ही चेक करा की जे अल्किल हॅलाइड तुम्ही यूज केलंय, इट कन्सिस्ट ऑफ 2 कार्बन. What are the product is from, that product consist of 4 कार्बन. म्हणजे आपण काय बोलतो, हायर अल्केन इज ऑब्टेन फ्रॉम लोअर अल्किल हॅलाइड. सिंपल आहे, हायर अल्केन इज ऑब्टेन फ्रॉम लोअर अल्किल हॅलाइड. दिस इज अ स्पेशालिटी ऑफ रिॲक्शन. आता क्वेश्चन एवढ्यावरती पण विचारला गेलेला आहे. अजून काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, तुम्ही चेक करू शकता की फर्स्ट रिॲक्शनमध्ये मी दोघंही कंपाऊंड सेम घेतले होते. सेकंड रिॲक्शनमध्ये इथिल ब्रोमाइड दोघंही सेम घेतले होते. पण जर क्वेश्चन विचारला की एक आहे इथिल ब्रोमाइड आणि दुसरा आहे मिथिल ब्रोमाइड, तर अशा डिफरंट अल्किल हॅलाइडच्या केसमध्ये कुठलं प्रॉडक्ट मिळतं तो क्वेश्चन आहे. आणि कुठलं मेजर असेल कुठलं मायनर असेल यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. मग आपण ती रिॲक्शन महत्त्वाची आहे ती सुद्धा आपण कंटिन्यू करू.
मग आपण इथे चेक करूया. समजा मी एक रिएजंट एक कंपाऊंड घेतला आहे, सपोज CH3Cl प्लस ट्वाईस Na प्लस Cl CH2CH3. हे जे कंपाऊंड आहे इट्स अ मिथिल क्लोराइड अँड सेकंड कंपाऊंड इज इथिल क्लोराइड. आता तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की दोघंही अल्किल हायड कसे आहेत, डिफरंट आहे. डिफरंट अल्किल हायड असताना तुम्हाला प्रॉडक्ट एकच नाही मिळत. जसं मागच्या केसमध्ये तुम्हाला इथेन मिळालं, ब्युटेन मिळालं. आता या केसमध्ये तुम्हाला एकच प्रॉडक्ट मिळत नाही, तुम्हाला 3 प्रॉडक्ट्स मिळणार आहे. आणि ते 3 प्रॉडक्ट कसे मिळतात ते तुम्हाला मी समजून सांगतोय. आणि त्या 3 प्रॉडक्टमध्ये कुठलं प्रॉडक्ट मेजर आहे आणि कुठलं मायनर आहे हे सुद्धा क्वेश्चनसाठी विचारलं जाऊ शकतंय. मग ते नीट समजून घ्या. आता मी तुम्हाला 2 वर्ड सांगतो आहे बघा, महत्त्वाचे वर्ड्स आहे की ही रिॲक्शन सॉल्व करताना 2 गोष्टी होणार आहे. एक की जे सेल्फ कपलिंग होणार आहे आणि दुसरं असणार आहे क्रॉस कपलिंग होणार आहे. मग आता हे सेल्फ कपलिंग आणि क्रॉस कपलिंग काय आहे ते समजून घ्या. मग सेल्फ कपलिंग कसं होतं ते आधी समजून घ्या. हा जो पहिला मॉलिक्यूल आहे ना, हा पहिला मॉलिक्यूल जेव्हा स्वतःसोबतच रिॲक्ट होईल, म्हणजे मला असं म्हणायचं आहे सपोज CH3Cl प्लस ट्वाईस Na प्लस Cl CH3. बघा हाच मॉलिक्यूल मी इथे पण घेतलाय, इथे पण घेतलाय. हे सेम मॉलिक्यूल जेव्हा रिॲक्ट होतील ना तर त्याला काय म्हणायचं आहे, सेल्फ कपलिंग म्हणायचं आहे. पुन्हा मी समजा हा मॉलिक्यूल घेतला, तो मॉलिक्यूल मी ते लिहून घेतोय CH3CH2Cl प्लस ट्वाईस Na प्लस Cl CH2CH3. बघा इथिल क्लोराइड. पुन्हा मी वरच्या रिॲक्शन मधला हा जो मॉलिक्यूल आहे तोच मी इथे 2 टाइम्स लिहिलाय. मग हे जे 2 एक्झाम्पल मी घेतोय हे कुठले झाले, सेल्फ कपलिंगचे झाले. म्हणजे दोघंही कसे आहेत, सेम. आता तुमच्या मनात क्वेश्चन येईल की मग आपण इथे ते एकदाच दाखवले, तुम्ही कसं काय 2दा घेतलाय. लक्षात घ्या, ही रिॲक्शन जी आहे ना ही n टाइम्स मॉलिक्युल्स आपण यूज केलेत. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल खूप जास्त प्रमाणात आहे असं आपल्याला कन्सिडर करायचं, तेव्हा ही रिॲक्शन तुम्हाला व्यवस्थित समजेल. ठीक आहे. मग आता मला हे सांगा, जेव्हा ही रिॲक्शन होईल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, ही तर रिॲक्शन आपण आता सॉल्व्ह केली आहे. याचं प्रोडक्ट काय मिळतं तुम्हाला, हे मधले जे आहेत ते निघून जातील, त्याच्यानंतर हे सुद्धा निघून जातील. हे निघून गेल्यानंतर काय मिळतं सांगा मला, CH3CH3 हे जोडले गेले, CH3CH3. तसं इथे सुद्धा होणार आहे, CH3CH2 आणि या साईडचा CH2CH3 हे दोघं जण जोडले जातात. मग तुम्हाला प्रॉडक्ट मिळतंय CH3CH2CH2 अँड CH3. हे जे 2 प्रॉडक्ट मिळाले ते कोणामुळे मिळाले, बिकॉज ऑफ सेल्फ कपलिंगमुळे. मग आता एक्झामिनर तुम्हाला डायरेक्टली असं डॅश स्ट्रक्चर किंवा असा फॉर्म्युला दिला तरी तुम्हाला ओळखता आला पाहिजे. पण मग पुस्तकात जे दिलंय त्यानुसारच तुम्हाला कधी ऑप्शन दिले जाऊ शकतात. मग ऑप्शन कसे दिले जातात बघा, ते हे काय करतात माहिती का, त्याला कंडेन्स करून टाकतात. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहे, 2 कार्बन. नंबर ऑफ हायड्रोजन 6. मग तुम्हाला देताना प्रोडक्ट असं देतील ना, मी इथे लिहून घेतो आधी, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग तुम्हाला पहिलं प्रोडक्ट आहे जे आहे दाखवताना C2H6 प्लस दुसरं प्रोडक्ट चेक करा, 1 2 3 4 कार्बन दिसत आहे, C4H. H किती होईल चेक करा, 5 10. H किती होणार, 10 होणार. 2 प्रोडक्ट आपल्याला मिळाले. पहिलं प्रोडक्ट मिळालंय की जो इथेन आहे, हे पहिलं प्रोडक्ट कुठलं आहे, इथेन. दुसरं प्रोडक्ट याच्याकडे बघून तुम्हाला लगेच कळेल, इट्स अ ब्युटेन. ते मी इथे मेन्शन करतोय, ब्युटेन. हे इथेन आणि ब्युटेन जे फॉर्म झाले ते कशामुळे फॉर्म झाले, सेल्फ कपलिंगमुळे फॉर्म झाले. ठीक आहे. आता फक्त एकच प्रोडक्ट लिहायचं बाकी आहे की जे कोणामुळे होणार आहे, क्रॉस कपलिंगमुळे होणार आहे. मग आता क्क्रॉस कपलिंग कसं होईल, सेल्फ कपलिंग होताना सेम मॉलिक्यूल कंबाईन होत आहे, क्रॉस कपलिंग होत असताना डिफरंट मॉलिक्यूल कंबाईन होतील की जे ऑलरेडी बोर्डवरती आहेच आपल्या. ठीक आहे. आता आपण या केसमध्ये ही जी रिॲक्शन आहे, हे जे 2 वेगवेगळे कंपाऊंड आहे ते सॉल्व्ह करताना आपण यूज करणार आहे क्रॉस कपलिंग. मग हे क्रॉस कपलिंग कसं होतं, नेहमीप्रमाणे तुम्हाला इकडचा क्लोरीन, त्या साईडचा क्लोरीन आणि ते 2 सोडियम यांना तुम्ही कंबाईन करा. प्रत्येक वेळेस इथे आणि या साईडला प्रत्येक वेळेस साईड प्रोडक्ट काय मिळणार आहे, NaClच मिळणार आहे. मग आता मला सांगा, हे जर निघून गेलं मग उरलं कोण, CH3 CH2 CH3. इथे मी साईडला प्रॉडक्ट लिहितोय CH3 CH2 CH3. मग आता इथले नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ हायड्रोजन काउंट करा आणि ते सगळे एकत्र आपण वरती लिहू. तिसरं प्रोडक्ट, नंबर ऑफ कार्बन्स आर 3, दॅट इज C3. हायड्रोजन 8, हायड्रोजन्स आर 8. बघा, फर्स्ट प्रोडक्ट, सेकंड प्रोडक्ट, थर्ड प्रोडक्ट, हे फर्स्ट 2 प्रोडक्ट आहे बिकॉज ऑफ सेल्फ कपलिंग अँड लास्ट प्रोडक्ट इज ऑप्टेन बिकॉज ऑफ क्रॉस कपलिंग. आता हे तर कळले तुम्हाला प्रोडक्ट. क्वेश्चन असा विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग प्रोडक्ट
ऑप्टेन इन द फॉलोइंग रिॲक्शन. तुम्हाला रिॲक्शन दिली असेल, कुठले कुठले प्रॉडक्ट मिळतात ते तुम्हाला ओळखून काढायचं असेल. दुसरा क्वेश्चन असा असेल की इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इन द फॉलोइंग रिॲक्शन द कंपाऊंड ऑप्टेन ॲज अ मेजर प्रॉडक्ट, द कंपाऊंड ऑप्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, जिथे कुठे सेल्फ कपलिंग झालंय ना, जे प्रॉडक्ट सेल्फ कपलिंगमुळे मिळालंय ते प्रॉडक्ट कसं असणार आहे, इट्स अ मेजर प्रॉडक्ट. जे प्रोडक्ट सेल्फ कपलिंगमुळे झालं आहे, सेल्फ कपलिंगमुळे मिळालं आहे, ते कंपाऊंड कसे असणार आहे, मेजर प्रोडक्ट. मग याच्यामध्ये इथेन आणि ब्युटेन बोथ आर ऑप्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट, आणि जे कंपाऊंड क्रॉस कपलिंगमुळे मिळालंय दॅट कंपाऊंड इज ऑप्टेन ॲज अ मायनर प्रॉडक्ट. ठीक आहे. मग आता माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये 2 मेजर आहे आणि 1 मायनर आहे. मग कदाचित मुद्दामून एक्झामिनर तुम्हाला एखादं मायनर प्रॉडक्ट सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. तर ही कंप्लीट झाली आहे. इट्स अ वर्ड्स रिॲक्शन. Now next reaction is Finkelstein reaction. Finkelstein reaction आणि अजून एक रिॲक्शन बघायची आहे आपल्याला. इट्स अ स्वार्ट्स रिॲक्शन. बघा, फिनकिन्स्टेन रिॲक्शन आणि स्वार्ट्स रिॲक्शन याच्यात ऑलरेडी क्वेश्चन विचारून झालेला आहे MST CET साठी. आता या रिॲक्शन काय ते नीट समजून घ्या. रिॲक्शन खूप इझी आहेत. दोघांमधला फरक पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या दोघंही रिॲक्शनला हॅलोजन एक्सचेंज या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नावं सांगता ना, हॅलोजन एक्सचेंज. इतकी सोपी रिॲक्शन आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हॅलोजनला एक्सचेंज करायचं आहे. इकडचं हॅलोजन तिकडे टाका, तिकडचं हॅलोजन इकडे घ्या, दॅट्स ऑल. हॅलोजन एक्सचेंज केलं तुम्हाला या दोघंही क्वेश्चनचा आन्सर मिळेल. मग आता फिनकिन्स्टेनमध्ये काय होतं नीट समजून घ्या. अल्किल क्लोराइड और अल्किल ब्रोमाइड, एक तर अल्किल क्लोराइड घ्या किंवा अल्किल ब्रोमाइड घ्या, यांच्यामध्ये तुम्हाला एक रिएजंट ॲड करायचा आहे. त्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तुम्हाला रिएजंट कुठला ॲड करायचा आहे, सोडियम आयोडाइड. हा झाला पहिला MCQ. आणि इथे जे तुम्ही वापरताय इट्स अ ॲसेटोन और वी कॅन से ड्राय ॲसेटोन. ठीक आहे, इथे मी मेन्शन केलं. बघा आता रिॲक्शन काय होते. वेन दिस अल्किल क्लोराइड इज रिॲक्टेड विथ सोडियम आयोडाइड, now there is a halogen exchange. हॅलोजनला फक्त एक्सचेंज करा. This chlorine is going to substitute by iodine. Then what will the product? There is a formation of Ri plus, बघा क्लोरीन निघून गेलाय, इकडचा आयोडीन निघून गेलाय. हे दोघांचं काय झालं, आपण एक्सचेंज केलं. मग या सोडियम जवळ आता कोण येईल, क्लोरीन येईल. मग तुम्हाला साइड प्रोडक्ट काय मिळणार आहे, NaCl. इन द सेम वे सेकंड रिॲक्शन, when this alkyl bromide is reacted with sodium iodide, then this bromine is going to substitute by iodine. There is a formation of Ri plus side product or Y product is NaBr. 2 MCQ तयार होत आहे. पहिला MCQ हा आहे की तुम्हाला कुठला रिएजंट ॲड करायचा आहे, ऑप्शन सोडियम आयोडाइड. फिनकिल्स्टेन रिॲक्शनचं प्रॉडक्ट काय असतं, लक्षात ठेवा. फिनकिल्स्टेन रिॲक्शनचं प्रॉडक्ट काय असणार आहे, अल्किल आयोडाइड. ठीक आहे, सिंपल रिॲक्शन आहे. इट्स अ हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. इन द सेम वे विल प्रोसीड फॉर द स्वार्ट्स रिॲक्शन. ठीक आहे, आपण स्वार्ट्स रिॲक्शन कंटिन्यू करूया. बघा, स्वार्ट्स रिॲक्शनमध्ये काय होतं एक्झॅक्टली, 1 मिनिट. Now, in case of Swartz reaction, again in the same way, alkyl chloride or alkyl bromide, now they are going to react with metal fluoride. कोणासोबत रिॲक्शन होते त्यांची, मेटल फ्ल्युराईड सोबत रिॲक्शन होते. मग आता हे मेटल फ्ल्युराईड कुठले कुठले चालतील, तुम्हाला AgF चालेल किंवा तुम्हाला SbF3 सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, कुठलाही मेटल फ्ल्युराईड तुम्हाला चालेल. मग आता समजा मी इथे ॲड केलं आहे AgF. ठीक आहे, बघा आता रिॲक्शन काय होते. When this alkyl chloride reacts with silver fluoride, now there is a exchange of halogen. Chlorine is substituted by fluorine. मग तुम्हाला बघा फक्त क्लोरीनला त्या साईडला टाकायचं आहे, फ्लोरिनला इकडे घ्यायचं आहे. काय प्रोडक्ट मिळणार आहे तुम्हाला, RF plus AgCl. There is a formation of alkyl fluoride. Now second reaction, in the same way, alkyl bromide reacts with AgF. ठीक है, now what will happen again? Again there is a halogen exchange. This Br is going to substitute by fluorine. Now the compound obtained is RF plus, बघा ब्रोमिनला काढून टाकलंय, त्याच्या जागेवरती फ्लोरीन आलाय, RF तुम्हाला मिळालंय. साइड प्रोडक्ट काय मिळेल, AgBr. There is a formation of side product AgBr. बघा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतोय, 2 MCQ. एक तर रिएजंट कुठला वापरतात, कुठलंही मेटल फ्ल्युराईड चालेल आपल्याला. मग आपण घेतलं आहे AgF किंवा तुम्ही SbF3 घेतलं तरी चालू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन प्रॉडक्टवरती विचारला जाऊ शकतोय. स्वार्ट्स रिॲक्शनचं प्रॉडक्ट एकच असतं, जसं फिनकिल्स्टेनचं होतं. स्वार्ट्स रिॲक्शन गिव्स यू ओनली अल्किल फ्ल्युराईड. ठीक आहे, हा दुसरा MCQ. त्याच्यानंतर तिसरा MCQ दोघांसाठी कॉमन असेल. क्वेश्चन असा असेल की विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन प्रोड्युसेस अल्किल फ्ल्युराईड.
ऑप्शन स्वार्ट्स. विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन प्रोड्युसेस अल्किल आयोडाइड? आन्सर इज फिनकिल्स्टेन. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला इनफॅक्ट विचारले सुद्धा गेले आहेत. एक्झामसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे.